नमस्कार मंडळी, आज माझी बाईक माझ्यासाठी व्हेज फ्राईड राईस बनवतो. चला बघूया आपण त्याची रेसिपी. एका बाउलमध्ये पनीर घेतलं आहे, त्यामध्ये हळद मिक्स केली, गरम मसाला, तिखट मसाला आणि त्याच्यामध्ये थोडं आपण ऑइल टाकतो आहे. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं पूर्ण. आता पेटवलं आपण गॅस, पॅनवरती तेल. आता ह्याला आपण फ्राय करून घेऊया पनीरला पूर्ण चांगलं. पनीरचे सर्व कट केलेले पीस आपण पॅनवरती टाकलेले आहेत ऑइलमध्ये. त्याला पूर्ण क्रिस्पी करून घेऊयात आपण. आता आपण घेऊया व्हेजिटेबल्स. सर्व कट केलेले व्हेजिटेबल्स आहेत. आता आपण पेटूया गॅस, घेऊया परत पॅन, त्यामध्ये ऑइल टाकून आता गरम करून घेऊया ऑइलला. हिरवी मिरची, अद्रक आणि लसूण आपण ऑइलमध्ये आता गरम करून घेऊया. बारीक चिरलेला कांदा आपण ह्यामध्ये आता ॲड करून घेऊयात आणि याला मिक्स करूयात चांगला. त्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये आपण व्हेजिटेबल्स कट केलेले आहेत, त्या सगळ्या व्हेजिटेबल्स एक एक करून आपण टाकून घेऊया यामध्ये. आता ह्याच्यात सगळ्यात आधी आपण टाकूया शिमला मिर्च कट केलेली, हे ॲड करूया यामध्ये. त्यानंतर आता आपल्याकडे बाकीच्या व्हेजिटेबल्स आहेत त्या ॲड करूया हळूहळू. आता याला चांगलं मिक्स केलं आपण. ब्रोकली ॲड करूया यामध्ये. ब्रोकली ॲड केल्यानंतर याच्यामध्ये आले बीन्स. आता आपण याच्यामध्ये गाजरचे तुकडे ॲड करून घेऊयात, बी कॉर्न ॲड करूयात. त्यानंतर आपण ॲड करूयात चेरी टोमॅटो आणि थोडीशी कांद्याची पात ॲड करून घेऊयात. आता याला आपण मिक्स करून घेऊयात, फ्राय करून घेऊयात चांगलं मस्त. त्यामध्ये आपण सगळे व्हेजिटेबल्स ॲड केलेले आहेत, तुम्ही बघू शकता. तव्यापुरतं मीठ ॲड करून घेऊयात आपण यामध्ये. आता त्यानंतर आपण याला परत मिक्स करून घेऊयात. ॲड करूया आपण रेड चिली फ्लेक्स. त्यानंतर आपण याला मिक्स करून घेऊया परत एकदा. यामध्ये आपण टाकूया ग्रीन चिली सॉस. ग्रीन चिली सॉस टाकून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये थोडासा सोया सॉस टाकून घेऊया चवीपुरता. आपली सर्व व्हेजिटेबल्स आहेत त्या आपण चांगली शिजवून घेऊया. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये आता जे अगोदर पनीर शॅलो फ्राय केलेलं ते आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात. आता हे झालं आपलं ॲड ह्याच्यामध्ये शॅलो फ्राय केलेलं पनीर. त्यानंतर आपण ह्याला पण मिक्स करून घेऊयात व्हेजिटेबल्समध्ये. ह्याला आपण चांगलं शिजवून घेऊयात. त्यानंतर आपला जो राईस आहे तो ह्याच्यामध्ये ॲड करूयात. आता सर्व राईस ह्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे. सर्व राईस ॲड केलेला. आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत व्हेज फ्राईड राईस मसाला, जो आपल्याला रेस्टॉरंटसारखी चव देईल. मसाला आपण पूर्ण टाकून घेऊया. त्यानंतर हा मसाला जो आहे तो आपण पूर्ण राईसमध्ये मिक्स करून घेऊया, जेणेकरून पूर्ण राईसमध्ये टेस्ट येईल. आपला राईस मिक्स होतोय तोपर्यंत मला सांगा नेक्स्ट रेसिपी तुम्हाला काय बघायला आवडेल. मग ती रेसिपी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बनवूया. आपला राईस हा रेडी झालेला आहे. आता आपण याला छानसं सर्व करू. चला तर मंडळी, आता हा व्हेज फ्राईड राईस मी खाणार आहे. तुम्हीही बनवा आणि कमेंट्समध्ये सांगा कसं झालं आहे ते. अशा नवीन नवीन रेसिपीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी, भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.